त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी तोंडाला चव आणणारी गावरान पद्धतीने कांद्याची चटणी एकदा करून तर बघा. कमी साहित्यात 5 मिनिटात तयार होणारी आणि 2-3 दिवस फ्रीजशिवाय बाहेर राहणारी. तुम्ही ही कांद्याची चटणी प्रवासाला जाताना सुद्धा नेऊ शकता. करायला सोपी, झटपट होणारी आणि चवदारसुद्धा. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. चला कांद्याची चटणी करूया. 2 कांद्याची आपण चटणी करणार आहोत. कांदे आपण आधी बारीक बारीक चिरून घेऊया. बारीक बारीक चिरले ना आपल्याला खलबत्यामध्ये कुटताना जास्त वेळ लागत नाही, पटकन बारीक होतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कांद्याची चटणी कमी जास्त करू शकता. आता कांदे आपले चिरून झाले, तव्यामध्ये घालून घेतले आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया. अजिबात तेल न घालता असाच कांदा बिन तेलाचा तव्यामध्ये भाजून घ्यायचा. त्यामुळे आपली चटणी एकदम चवदार छान तयार होते आणि खलबत्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कुटता येते. तेल जर घातलं तर आपल्याला खलबत्यामध्ये कुटता येणार नाही. कांदा बघा आपला भाजत आलेला आहे. कांदा असा भाजून घेतला ना खाताना करकर लागत नाही. थोडा लसूण घातला, लसूण पण थोडा भाजून घेतला. आता काढून घेऊया आणि खलबत्यामध्ये कुटून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे बारीक असं कुटून घ्यायचं आहे. अगदी झटपट 5 मिनिटात तयार होते. घाई गडबडीत डब्याला किंवा बाहेर फिरायला चालला असाल तर अशी झटकीपट आपल्याला कांद्याची चटणी करून आपण नेऊ शकतो. 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर घातली. तुमची मिरची पावडर किती तिखट आहे त्या प्रमाणात तुम्ही घालून घ्यायचे आहे. मिरची पावडर घातल्यावर परत चांगला आपल्याला कुटून घ्यायचं आहे. कांदा, मिरची पावडर सगळं एकजीव होईल असं कुटून घ्यायचं. बघा, तुम्ही अशी तेल न घालतासुद्धा अशीच कांद्याची चटणी खाऊ शकता. अशी पण कांद्याची चटणी भारी लागते. पण आपण यामध्ये गरम तेल 1 चमचा घालणार आहोत. गरम केलेलं तेल 1 चमचा यामध्ये घातलं. तेल घातल्यावर चांगलं हलवून घेऊया. तुम्ही बघा, करायला सोपी आणि खायलासुद्धा एकदम भारी लागते. झटकीपट आपली गावरान पद्धतीने कांद्याची चटणी तयार झाली. तुम्ही अशी जर कांद्याची चटणी केली ना 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल आणि कमी साहित्यातसुद्धा होते आणि कमी वेळामध्ये पण होते. फ्रीजमध्ये न ठेवता 2-3 दिवस बाहेर राहणारी ही कांद्याची चटणी अगदी 2 मिनिटात तयार होते आणि कमी साहित्यात पण. बऱ्याच वेळेला घरामध्ये भाजी नसते आणि आपल्याला भाजी खाऊन पण कंटाळा आलेला असतो. असं चमचमीत, चटपटीत आपल्याला खावंसं वाटतं. मग अशी झटकीपट होणारी कांद्याची चटणी तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन बघा. माझ्या या पद्धतीने तुम्ही कांद्याची चटणी करून खाल्ली ना, तुमची कांद्याची चटणी कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.